दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचा अविश्वास ठराव 14 नगरसेवकांचा गट तयार झाल्यानंतर नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी योगेश कदमांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न। पुण्याच्या नाना पेठेत 11.5 लाखांचे मेफेट्रॉन जप्त, गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत, आरोपींकडून 11,40,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त। अकोल्यामध्ये अपहरण झालेल्या वंचितच्या महिला नेत्याची नात पोलिसांना सुखरूप सापडली। घरासमोरील बांधकामावर काम करीत असलेल्या मजुरांना केलं होतं अपहरण। पत्नीला अंधारात ठेवून पतीनं गुपचूप लग्न उरकलं। संतपलेल्या पत्नीनं पतीसह केली दुसऱ्या बायकोची धुलाई। अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातली घटना। अमरावतीच्या मेळघाटामध्ये आगीत संपूर्ण वस्ती जळून खाक, अनेक कुटुंब उघड्यावर। धारणी तालुक्यातील नागढाणा येथे अचानक लागलेल्या आगीत 7 पेक्षा जास्त घरं जळून खाक। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल मध्यरात्री कपड्याच्या दुकानाला आग लागली। आगीत लाखो रुपयांचे कपडे जळून खाक, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। अकोला शहरातल्या मुख्य बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास आग, 4 किराणा दुकानं आगीत जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। 3 तासानंतर आगीवर नियंत्रण। पुण्याच्या दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव करून महिलेची हत्या, पुतण्यानं हत्या करीत तक्रारही केली दाखल। अखेर मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासामध्ये झालं उघड, आरोपी अटकेत। चंद्रपुरामध्ये दारूच्या वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 75 लाख रुपयांच्या दारूसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट। जालना जिल्ह्यातल्या गांधीनगर भागात किरकोळ वादातनं 2 गटात दगडफेकीत वाहनांची तोडफोड। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।